नमस्कार मित्रांनो, वयाच्या 40 नंतर सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. काही लोकांना कंबरदुखीचा त्रास होऊ लागतो. काही लोकांची गुडघेदुखी थांबतच नाही. काही लोकांची हाडे कुमकत होतात. काही लोकांना अशक्तपणा जाणवू लागतो. काही लोकांची हाडे कटकट वाजतात. यासोबत हाडांमध्ये ताकदच राहत नाही. काही जरी काम करायचं म्हटलं तरी पण प्रचंड वेदना होतात. काही लोकांना तर नसा दबण्याचे त्रास प्रचंड होतात. नसा दबणे, हाडे कुमकत होणे, तर अशा प्रकारचे आजार सुरू होतात. मग अशा वेळी आपण काय करतो, तर आपण दवाखान्यामध्ये जातो. दवाखान्यातील डॉक्टर आपल्याला औषध देतात. मग ती औषधे खाल्ल्यानंतर तात्पुरता आपल्याला फरक जाणवतो. कंबरदुखी कमी होते, गुडघे दुखायचे कमी होतात. परंतु 2 दिवसानंतर लगेच अगोदर जसं आपलं गुडघे दुखायचे, कंबर दुखायचे, नसा दुखायच्या, तर ते जसेच्या तसे दुखणं परत सुरू होतं. मग यावरती काय करायचं, तर बघा, परभणी जिल्ह्यातील एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला हे 2 उपाय करायला सांगितलेले आहेत. जर तुम्ही हे 2 उपाय केले तर तुमची कंबरदुखी राहणार आहे. तुमचा गुडघेदुखीचा त्रास 100% बरा होणार आहे. कारण या परभणी जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांचे वय वर्ष 85 आहे. त्यांना अजून कंबरदुखी, गुडघेदुखी, नसा दबणे, अशक्तपणा येणे, तर अशा प्रकारचे कोणते आजार त्यांच्या शरीराला चिटकून बसलेले नाहीत. मग त्यांना आम्ही विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला हा उपाय सांगितलेला आहे. हा उपाय केल्यानंतर आमची कंबरदुखी पूर्णपणे आता बरी झालेली आहे. आम्ही ज्यांना सांगितलं तर त्यांची गुडघेदुखी आता बरी झालेली आहे. यासोबतच भरपूर आमच्या शेजारी काकूंना या ठिकाणी नसा दुखण्याचे, सांधे दुखण्याचे प्रचंड वेदना होत होत्या. तर त्यांना सांधेदुखीचा त्रास आता त्यांचा पूर्णपणे बरा झालेला आहे. गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे आता बरा झालेला आहे. म्हणजेच या उपायाने सर्व आजार आता बरे झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे उपाय सांगत आहे. आता हे 2 उपाय पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत. यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही. तुमच्या घरातील या 2 वस्तू वापरून हा उपाय करायचा आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचे सर्व आजार आता बरे होणार आहेत. आता बघा, कंबरदुखी, गुडघेदुखी, नसा दबणे, अशक्तपणा, कमजोरी जाणवणे, तर अशा प्रकारचे आजार भरपूर वर्षांपासून तुमच्या शरीरामध्ये घर करून बसलेले होते. परंतु आता यांना शरीरामधून बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. कारण या परभणी जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी असे एक जालिम उपाय सांगितलेला आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला आयुष्यामध्ये परत कधीच कंबरदुखीचा त्रास जाणवणार नाही. तुमचे गुडघे ठणठणीत बरे होणार आहेत. नसा दुखण्याचा त्रास पूर्णपणे आता बरा होणार आहे. तुम्हाला कधीच तुमच्या शरीरामधून हाडांचा कटकट आवाज येणार नाही. म्हणजेच हा उपाय एकदम आयुर्वेदिक आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणी करायचा आहे ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊया. आता बघा, परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा जो उपाय सांगितलेला आहे, तर हा उपाय करण्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जर दवाखान्यांमध्ये गेला आणि त्यांना जर सांगितलं की आम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, आमची हाडे कुमकत आहेत, हाडांमधून कटकट आवाज येतो, अशा प्रकारचे त्रास आहेत, हे जर तुम्ही डॉक्टरांना सांगितले तर डॉक्टर काय करतात, तर तुम्हाला गोळ्या औषधे देतात, एक्सरे काढतात, MRI काढतात, सिटी स्कॅन करायला लावतात. तुमच्याकडून कमीत कमी 5,000 ते 10,000 रुपये घेतात. मग त्यानंतर तुम्हाला ते डॉक्टर गोळ्या औषधे देतात. आता या गोळ्या ज्या असतात तर या गोळ्या पेन किलरच्या असतात. म्हणजेच या गोळ्या वेदना कमी करतात. वेदना कमी करण्याच्या गोळ्या असतात. मग ते तात्पुरत्या आपल्याला बरे वाटते, आपल्या वेदना तात्पुरत्या कमी होतात. परंतु 2-3 दिवस उलटल्यानंतर परत आपल्याला जो अगोदर त्रास होत होता परत तो आपल्याला परत त्रास होऊ लागतो. परत आपले गुडघे जसे दुखायचे तसेच दुखू लागतात. कंबर जसे दुखायचे तसेच दुखू लागते. तशाच प्रकारे विविध जे आपले हाडांमधून कटकट आवाज येणे, तर ते हाडांमधून कटकट आवाज परत येऊ लागतो. म्हणजे जसेच्या तसे परत सुरू होते. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की गोळ्या जास्त प्रमाणामध्ये जर आपण खाल्ल्या तर आपल्याला किडनीचे आजार होऊ शकतात. आपले किडनी खराब होण्याची शक्यता असते. म्हणजेच गोळ्यांचे प्रमाण जर जास्त झाले तर आपले हाडे सुद्धा कुमकत होत असतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की दवाखान्यांमध्ये 5,000 किंवा 10,000 त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागू नये, महागड्या गोळ्या औषधे खाऊन आपली किडनी खराब होऊ लागू नये, आपल्याला कुठलाही दुसरा आजार होऊ नये, आपली हाडे कुमकत होऊ नये, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा घरगुती आयुर्वेदिक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अवघ्या 5 दिवसानंतर हा फरक जाणवू लागणार आहे. पूर्णपणे तुमची गुडघेदुखी आता 5 दिवसांमध्ये
बरी होणार आहे। तुमचा कंबरदुखीचा त्रास 5 दिवसांमध्ये बरा होणार आहे। इतर सुद्धा जे आजार आहेत तर ते आजार सुद्धा बरे होणार आहेत। तर हा उपाय कसा करायचा आहे ते आपण सविस्तर पद्धतीने आता बघून घेऊयात। आता बघा, हा उपाय कसा करायचा आहे ते तर आपण पाहणार आहोत, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला वाटत असेल की दवाखान्यांमध्ये आपले फुकटचे पैसे जाऊ नयेत, आपल्याला गोळ्या खाऊन आपले शरीर खराब होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा। हा उपाय आपल्या घरगुती साहित्यामध्ये होणार आहे। तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कुठेही पैसे भरण्याची गरज लागणार नाही। तुमचे गुडघेदुखी, कंबरदुखी, नसा दबणे, अशक्तपणा असे जे आजार आहेत तर ते असे आजार आता पूर्णपणे बरे होणार आहेत। तर या परभणी जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी जो उपाय सांगितलेला आहे तर हा उपाय एकदम जालिम आहे। हा उपाय केल्यामुळे आतापर्यंत 10,000 लोकांचे अधिक लोकांचे गुडघेदुखीचे त्रास, कंबरदुखीचे त्रास, नसा दुखण्याचे त्रास, हाडे कमकुवत असण्याचे त्रास, हाडांमध्ये ताकद नसण्याचे सर्व त्रास आता बरे झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय करायचा आहे। बघा, या परभणी जिल्ह्यातील जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर या आयुर्वेदिक डॉक्टरांचा रिझल्ट एकदम भयानक आहे। आतापर्यंत 10,000पेक्षा अधिक लोकांचे गुडघेदुखीपासून ते कंबरदुखीपर्यंतचे सर्व आजार बरे झालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला जर गुडघेदुखीचा त्रास असेल, कंबरदुखीचा त्रास असेल, नसा दबण्याचा त्रास असेल, रक्तपुरवठा कमी होत असेल, अशक्तपणा येत असेल, हाडे कमकुवत असतील, हाडांमधून कटकट आवाज येत असेल तर तुम्ही सुद्धा हा उपाय करायचा आहे। तुम्हाला आता सर्व आजारांपासून आता सुटका मिळणार आहे। आता बघा, हा उपाय कसा करायचा आहे ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे सांधेदुखीचा आजार किती भयंकर आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल आपले सांधे काही जरी करायचं म्हटलं तरी पण लगेच ठणकतात। आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे वेदना होतात। काही लोकांच्या सांध्यावरती सूज येते। कितीही दवाखाने केले, कितीही गोळ्या औषधे खाल्ले तरी पण सांधे दुखण्याचे प्रमाण कमी होत नाही। त्याचप्रमाणे गुडघेदुखीचं सुद्धा तसंच आहे। आपण तरुणपणामध्ये काहीही कामे केलेले असतात, वजन उचललेले असते, त्यामुळे आपले गुडघेदुखी आता उतरत्या वयामध्ये प्रचंड दुखू लागते। त्याच पद्धतीने आपली कंबर सुद्धा हळूहळू दुखू लागते आणि एकदा का आपलं वय 40 ओलांडलं तर आपल्याला ती कंबरदुखी अत्यंत भयंकर पद्धतीने सुरू होते। यासोबतच गुडघेदुखी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते। यासोबत काही लोकांना उतरत्या वयामध्ये नसा दबण्याचे त्रास सुरू होतात। काहींची नस कमरेमध्ये दबते, काहींची नस मानेमध्ये दबते, काहींची नस पायामध्ये दबते। म्हणजेच कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, नसा दबणे हे आजार अत्यंत भयानक आहेत आणि या आजारापेक्षा या आजाराच्या वेदना अत्यंत भयानक असतात। एक वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण अंथरुणामध्येच पडून राहावं, कुठलंही काम करू वाटत नाही, कारण हे जे दुखणं आहे तर ते दुखणं अत्यंत भयानक असतं। परंतु आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण परभणी जिल्ह्यातील एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितलेला आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट आता भेटणार आहे। तर एकंदरीत गुडघेदुखीचा त्रास, कंबरदुखीचा त्रास, नसा दबण्याचा त्रास पूर्णपणे कसा बरा करायचा आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे। आता हा उपाय कसा करायचा आहे त्याची आपण सुरुवात करत आहोत। बघा, सर्वात आपल्याला अगोदर काय करायचं आहे की आपल्याला 3 लवंग घ्यायचे आहेत। बघा, सर्वांच्या घरामध्ये लवंग उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्ही घरातील 3 लवंग घ्यायचे आहेत। आता या ज्या 3 लवंग घेतलेल्या आहेत तर या 3 लवंगांना तुम्हाला ठेचून ठेचून बारीक करायचं आहे। ज्या पद्धतीने आपण शेंगदाणा भाजतो आणि त्याचं कूड बनवतो त्याच पद्धतीने तुम्हाला या लवंग भाजायच्या नाही, तर तुम्हाला या लवंग गलासामध्ये किंवा उकळी असेल तर त्या उकळीमध्ये टाकायचे आहेत आणि त्याची एकदम बारीक अशी पावडर करायची आहे। सर्वांच्या घरामध्ये लवंग असते। आता आपल्याला सर्वात अगोदर लवंग लागलेले आहे। अजून 2 आपल्याला साहित्य लागणार आहेत। हे साहित्य तुमच्याच घरामध्ये आहे। तर एकंदरीत याचं औषध कसं तयार करायचं आहे आणि हे औषध कधी लावायचं, कुठं लावायचं आहे याची माहिती तुम्हाला देत आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। बघा, आपल्याला काय होतं की आपण तरुणपणामध्ये विविध कामे केलेले असतात, काहींनी वजन उचलण्याची कामे केलेले असतात, काहींचे ॲक्सिडेंट झालेले असतात, परंतु तरुण वयामध्ये ताकद असते, त्यामुळे त्यावेळेस आपल्याला ती जाणवत नाही। परंतु जसं जसं आपलं वय उतरत्या वयाला सुरू होतं तशा प्रकारे आपल्याला त्या वेदना अधिक तीव्र होऊ लागतात। म्हणजेच काहींना सांधेदुखीचा त्रास असतो, उतरत्या वयामध्ये सांधे प्रचंड दुखतात, काहींना कंबरदुखीचा त्रास असतो। आता हा त्रास उतरत्या वयामध्ये कधीच सुरू होत नाही, तर हा त्रास आपल्याला तरुणपणामध्ये थोडा थोडा सुरू होतो आणि उतरत्या वयामध्ये प्रचंड याच्या वेदना सुरू होत असतात। म्हणजेच मित्रांनो, कंबरदुखी असेल, सांधे
सांधेदुखी असेल, हाडे दबणे, नस दबणे यासोबतच गुडघेदुखीचा त्रास असेल तर हे सर्व आजार आपल्या शरीरामध्ये कशामुळे तयार होत असतात त्याची कारणे सांगतो आणि या कारणांवरती उपाय सुद्धा लगेच सांगतो। आता बघा, एकतर तुमचं वय 40 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर यापैकी तुम्हाला कोणता ना कोणता आजार झालेला असेल, तुम्ही या ठिकाणी दवाखाने या ठिकाणी करून थकलेले असेल, गोळ्या औषधे किती जरी खाल्ल्या तरी पण तुम्हाला फरक जाणवत नसेल, आज गोळी खाल्ली तर आजचे दिवस फरक जाणवत असेल, आजचे दिवस वेदना कमी होत असतील, परंतु गोळीचा असर संपला की लगेच उद्यापासून परत तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास, हाडांचा त्रास यासोबत नसा दबण्याचा त्रास परत सुरू होत असेल, परंतु जर तुम्ही आता हा उपाय केला तर तुम्हाला अवघ्या 5 दिवसांमध्ये, म्हणजेच आज जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला आजपासून 5 दिवसानंतर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे। तुमचं परत आयुष्यामध्ये गुडघं कधी दुखणार नाही, कंबर कधी दुखणार नाही, तुमच्या या ठिकाणी नसा कधी दबणार नाही, अशक्तपणा कधी येणार नाही, तुम्हाला नकापासून ते केसापर्यंत कोणत्याही प्रकारचे तुमचे आजार असू द्या ते सर्व आजार आता पूर्णपणे बरे होणार आहेत। फक्त तुम्ही हा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण परभणी जिल्ह्यातील हे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत यांचं वय तर 85 आहे, त्यांना अजून अशा प्रकारचा कोणताही आजार झालेला नाही, कारण ते अगोदरपासूनच हा उपाय करत आहेत। हा उपाय कोणी पण करू शकतं, ज्यांना त्रास नाही ते पण करू शकता आणि ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, सांधेदुखीचा त्रास आहे, कंबर दुखीचा त्रास असेल, नसा दबणे असेल, संधिवात असेल, अशा प्रकारचे ज्यांना त्रास असतील त्यांनी जरी उपाय केला तर त्यांच्यासाठी फायद्याचा आहे, परंतु ज्यांना कोणताही त्रास नसेल त्यांनी सुद्धा हा उपाय जर केला तर त्यांना सुद्धा भविष्यामध्ये अशा प्रकारचे आजार होणार नाहीत, त्यांच्या अंगामध्ये प्रचंड ताकद येईल, अशा आजारांचा सामना या ताकदीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे हे तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून पाहायचं आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 लवंग घ्यायच्या होत्या, त्या 3 लवंग आपल्याला उकळामध्ये एकदम बारीक करायच्या होत्या। जर तुम्ही या 3 लवंग घेऊन उकळामध्ये एकदम बारीक केलेले असतील तर आता पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो। बघा, तुमच्या घराशेजारी लिंबाचं झाड असतं, बघा लिंब म्हणजे आपलं ते लिंबू नाही तर या ठिकाणी जे निंबुळे त्याला येतात तर ते लिंब असतं, तर त्या लिंबाचा पाला आपल्याला घ्यायचा आहे। आता लिंबाचा पाला किती घ्यायचा तर बघा, कमीत कमी लिंबाची 20 पानं आपल्याला घ्यायची आहेत। बघा, 3 लवंगांसाठी आपल्याला 20 या ठिकाणी कडुलिंबाचं जे झाड असतं तर त्या लिंबाच्या झाडाच्या 20 पानं घ्यायची आहेत। यानंतर काय करायचं, जे आपण लवंग होत्या त्याचे बुकटे जे केलेले होते त्याच्यामध्ये 20 पानं टाकायचे आणि ही पानं सुद्धा ठेचून घ्यायची आहेत। यानंतर परत काय करायचं आहे तर बघा, आपल्या घरामध्ये एरंड्याचं तेल अवेलेबल नसतं तर आपल्या घरामध्ये खोबरेल तेल असतं, तर आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, जे एरंडेल तेल आहे तर त्या एरंडेल तेलाचे 2 चमचे त्या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत। बघा, आता काय झालं तर 3 लवंग, यानंतर 20 या ठिकाणी कडुलिंबाची पानं आणि 2 चमचे या ठिकाणी हे जे तुम्हाला एरंडेलचे तेल सांगितलं, तर या तिन्ही वस्तू यांचा एकजीव करायचा आहे, म्हणजे या तिन्ही गोष्ट मिसळून घ्यायच्या आहे। त्यानंतर जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर त्या कमरेवरती या ठिकाणी हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे तर हे मिश्रण लावायचं आहे आणि त्याच्यानंतर परत काय करायचं आहे तर बघा, या ठिकाणी कमरेवरती तुम्हाला परत थोडासा झेंडूबाम सुद्धा लावायचा आहे आणि हे जे सर्व मिश्रण केलेलं आहे त्याचा परत कमरेवरती एकजीव करायचा आणि त्या ठिकाणी जिथं तुमची कंबर दुखते त्या ठिकाणी चोळायचं आहे। अवघे 5 दिवस जर तुमची कंबरदुखी असेल तर 5 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हळूहळू, म्हणजे पहिल्या दिवशी 20% फरक जाणवेल, दुसऱ्या दिवशी 40%, तिसऱ्या दिवशी 60%, चौथ्या दिवशी 80% आणि 5व्या दिवशी 100% फरक जाणवला गेला। गुडघे दुखत असतील तर गुडघ्याला सुद्धा तशाच प्रकारे लावायचं आहे। यासोबत जिथं जिथं तुम्हाला नस दबण्याचा त्रास असेल तिथं सुद्धा हे मिश्रण लावू शकता। आता हे मिश्रण काय करतं तर बघा, आपल्या शरीराच्या आतमध्ये जातं आणि नसा मोकळ्या करतं। यासोबत गुडघे दुखीचा तुमचा नॉर्मल आजार असेल तर तो बरा होऊ शकतो, परंतु फ्रॅक्चर असेल तर तुम्हाला सर्जरी ऑपरेशन हे करावेच लागेल। बघा, घरगुती समस्या आहे, परंतु जो प्राथमिक आजार आपल्याला होतो म्हणजे सुरुवातीच्या आजारामध्ये हे आपल्याला लावायचं आहे। जर आजार भयंकर असेल तर तुम्ही दवाखान्यामध्ये जायचे आहे।